हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण घेतलेलं आहे काही नवीन गप्पा मारायच्या आपल्याला. ठीक आहे, गप्पा मारायच्या पण कशाच्या? अभ्यासाच्या. फक्त टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्या, पेन्शन घ्यायला तुम्ही आपल्या संग गप्पा मारायला. ठीक आहे, आजचा व्हिडिओ मराठीमध्ये. आज आपण क्लास 7 घेणार आहे. ठीक आहे, क्लास 7मधला चॅप्टर नंबर 1 घेणार आहे आपण, चॅप्टर नंबर 1. ठीक आहे, चॅप्टर नंबर 1ची एक्सरसाइज सॉल्व करणार आहे आपण. चॅप्टर आता इथं नाव लिहिलेलं नाही चॅप्टरचं, पण ट्रेसिंग चेंजेस थ्रू 1000 इयर असं नाव आहे चॅप्टरचं. याच्यामधले आपण आता डायरेक्टली एक्सरसाइज सॉल्व करणार आहे, कारण चॅप्टर आपला झालेला आहे. आपण डायरेक्टली एक्सरसाइज बनवणार आहे. NCERT रिलेटेड बुक आहे, आवर पास्ट भाग 2. ठीक आहे, तर चॅप्टर नंबर 1 एक्सरसाइज NCERTची क्लास 7चं. ठीक आहे, गप्पा मारायला सुरुवात करू आपण. आता बघा, क्वेश्चन 4 घेतलेला आहे आपण. ठीक आहे, क्वेश्चन 4 घेतलेला आहे. बघा, लिस्ट सम ऑफ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस असोसिएटेड विथ दिस पिरियड. मीन्स काय? याचा अर्थ काय? लिस्ट, यादी बनवायची आपल्याला. कशाची? काही ऑफ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस. टेक्नॉलॉजी म्हणजे तांत्रिक चेंजेस, म्हणजे बदल झाला कशामध्ये? असोसिएटेड विथ दिस पिरियड. आता या बुकमध्ये जो पिरियड आहे तो सांगितलेला आहे 750 to 1750, म्हणजे 750, इसवी सन 750 ते 1750पर्यंत काय चेंजेस झाले बा, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये आपण शिकलो. ते आता एक्सरसाइजमध्ये लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला मग पुढे घेऊ गप्पा आपल्या. याच्यामध्ये 2 पॉईंट केलेले मी आन्सरचे. ठीक आहे, तुम्हाला जर दिसत आलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन आन्सर लिहू शकता. ठीक आहे, क्वेश्चन 1 आहे बघा. द पर्शियन लोकांनी काय केलं बघा, काय टेक्निकल चेंजेस झाले पहिले पर्शियन लोकांनी, म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये. व्हील फॉर इरिगेशन, यांनी फक्त व्हीलचा वापर केला पहिले. कशासाठी? इरिगेशनसाठी. इरिगेशन म्हणजे शेतीसाठी, आहे नाही, जसं आपण पाणी सिंचन करण्यासाठी म्हणतो, आहे नाही, किंवा बुलक कार्टसाठी, आहे नाही. कोणी केला? पर्शियनने केला. नंतर त्यांनी व्हीलचा वापर परत केला स्पिनिंगसाठी. स्पिनिंग मीन्स कातणे. बापू चरखा होता ना काताचा, सूत कातणे, आहे की नाही. त्यानंतर विविंग म्हणजे विणकामही यांनी काय केलं? भारतीय उपखंडात आणलं. ठीक आहे, नंतर आहे अँड द इंट्रोडक्शन ऑफ फायर आर्म्स इन कॉम्बॅट. फायर आर्म्स मीन्स बंदूक, आहे नाही. पहिले कसे तलवारीने युद्ध व्हायचे, भाल्याने युद्ध व्हायचे, जवळ जाऊन युद्ध व्हायचे. पण 750 ते 1750 या पिरियडमध्ये जे काही एम्पायर्स होते त्यांनी कशाचा वापर केला युद्धामध्ये? कॉम्बॅट मीन्स युद्ध. कशाचा वापर केला? फायर आर्म्सचा वापर केला, बंदुकीचा वापर केला. हे काही चेंजेस झाले. हे चेंजेस आपल्या बुकमध्ये रिलेटेड आहे व्हीलसोबतच आहे जास्तीत जास्त. व्हीलचा द पर्शियननी व्हीलचा वापर करायसाठी केला? इरिगेशनसाठी केला, शेतीसाठी. नंतर केला स्पिनिंगसाठी. स्पिनिंग म्हणजे सूत कातण्यासाठी, जो बापूचा चरखा आहे आपला तो. नंतर व्हील फॉर विविंग म्हणजे विणकाम करण्यासाठी सुद्धा यांनी याचा वापर केला. अँड द इंट्रोडक्शन ऑफ फायर आर्म्स इन कॉम्बॅट. ठीक आहे, या 750 ते 1750 या वर्षाच्या या काळामध्ये काय मेन बदल झालेला आहे युद्धाच्या स्वरूपात बघितलं आपण तर तिथं फायर आर्म्स वापरलेले आहे, बंदूक वापरलेले आहे, तलवारी आणि भाले जाऊन. ठीक आहे, आता हा झाला एक पार्ट. याच्यातला दुसरा, याच क्वेश्चन जसे आन्सरमधला दुसरा पार्ट आहे पहा. न्यू फूड्स, काही नवीन अन्न, अँड बेवरेज म्हणजे काही नवीन पदार्थ आणि काही पेय त्यांनी काय केले? इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये आणले. कोणी? पर्शियननी. बघा, पोटॅटोज. कोणता आणले? पोटॅटो म्हणजे जो बटाटा म्हणतो. बघा, आपण बटाटा हा तर किती आपल्या जीवनात रुळलेला आहे, पण याचा विशेष काय की हा आपला भारतातला नाही, हा बाहेरून भारतात आणलेला आहे. ठीक आहे, पोटॅटोज. कॉर्न मीन्स मक्का, मेज म्हणतो आपण त्याला, आहे नाही, मेज. बघा, आपल्याला हे पदार्थ किती आपल्या रुटीनमधले वाटतात, पण हे आपले मूळचे आपल्या देशातले नाहीच आहे, हे बाहेरून आणलेले आहे, हे की नाही. पोटॅटोज, कॉर्न, याच्यासोबत पहा चिलीज. ठीक आहे, चिलीजची भरपूर व्हरायटीज आहे. ही नेमकी व्हरायटी आपल्याला बुकमध्ये सांगितलेली नाही, पण चिलीज असा उल्लेख आहे आपल्या बुकमध्ये. चिलीज. टी अँड कॉफीबद्दल तर आपण 8th स्टँडर्डमध्ये स्पेशल एक चॅप्टर याच्यावर डायरेक्ट, की चहा ब्रिटिशांनी भारतामध्ये लोकप्रिय करण्यासाठी किती कुटाने केलेले आहे की नाही. त्यांनी तर त्यावेळेसची राणी होती व्हिक्टोरिया, तिचा मुलगा होता तिसरा आर्थर, त्याचा फोटो लिप्टन चहाच्या पॉकेटावर, त्या पुड्यावर छापलेला होता. म्हणजे लिप्टन चहा ब्रिटिशांनी काय केला? भारतात इंट्रोड्यूस केला होता. कॉफी अराइव्ड इन द सबकॉन्टिनेंट. इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये हे काही चेंजेस झाला 750 ते 1750 या काळामध्ये. त्यामध्ये आपण बघितलं पहिले व्हीलच्या संदर्भात सांगितलं आहे त्यांनी. व्हील कायसाठी वापरले यांनी? इरिगेशनसाठी, स्पिनिंगसाठी, विविंगसाठी. नंतर मेन फायर आर्म्स, कॉम्बॅट, युद्धामध्ये बंदुकीचा शोध लावला, म्हणजे युद्ध हे बंदुकीने खेळणं चालू झालं, तलवारांनी भाले सोडून. दुसरा आहे अन्नाच्या बदल झाला. अन्न आणि पेय, जसे की सुरुवातीला भारतीय लोक दूध प्यायचे, चांगलं हेल्दी फूड होतं आपलं. नंतर त्यांनी आपल्याला कशाचं काय लावलं? चहाची चटक लावली आपल्याला त्यांनी, चहा आणि कॉफीची, आहे की नाही. पोटॅटोज, मेज, कॉर्न हे सुद्धा त्याच लोकांनी भारतात
आणलेलं आहे ब्रिटिश लोकांनी, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला कंप्लीट झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून 4 नंबरचा क्वेश्चन लिहू शकता, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. पुन्हा भेटूया नवा व्हिडिओ नवा विषय घेऊन. तोपर्यंत टू बी कंटिन्यूड. थँक्यू.